मला औरंगजेबाचे फॅन म्हणू शकत नाही, लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते या शब्दात औरंगजेबावरून होणाऱ्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत गेल्यामुळे औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर आहात का असा सवाल संजय राऊतांनी केला होता। त्याला उद्धव ठाकरेंनी हसत हसत सुरुवात करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर गेलेला आहात। मग काय झालं? आणि त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लबचे आता मेंबर झालेला आहात। हा काय प्रकार आहे? यांना वारंवार औरंगजेब आठवतोय कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते। पाकिस्तानात जाऊन अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही, कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता, पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता। कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील। नक्कीच त्याने रोड शो केले होते। माझ्याकडे मोठा लवाजमा घेऊन इथे येत होता ना, हत्ती, घोडे, पायदळ, हा रोड शोच होता। पण तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत, त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये।